कुठला पाय? आज डावा पाय पुढे घे. माझा उजवा घेतो. हा बर. आता हात वर घ्यायचा असा. हात वर घ्यायचा. चल अर्जुन, तू काय करतोयस? आपण घराच्या बाहेर होत. गापे, लय दिवसांनी मी अशी जुनी अप्पी बघितली ना, मग घ्याविषयी वाटली पप्पी. खुळास का तू? तू जा आत, नको करू हे सगळं. नाही नाही, चला चला करायचं. हा चल. कुठला हातवर, कुठला पाय पुढं? अगं रुपाली, अर्जुन कुठे आहे? त्यानं सांगितलेली वेळ झाली. सगळे थांबलोय आपण नाश्त्याचं. हा सगळे जमलेत म्हणा. कुठे आहे दोघ जण? थांबा थांबा, दिसेलच आता काय चाललंय ते. बाळ झालं आता. अजून शेवटचा घास म्हणतो म्हणतो तू लई खाऊ घातलीस, मला घास होता. अगं या शेंगदा नाही. असं कसं बास आपे खाल्लं पाहिजे ना. अजून झालं तर पोट भरलं. नाही नाही बाबू, शेवटचा घास का मग पोट भरल. झालं ना. पाणी 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 पाणी. थांब थांब थांब. काय एवढे उशीर झाला आधीच मला. सांगायचं ना आम्हाला, आम्ही नाश्त्याचे थांबलोय. तो ऐकतोय का बघ की, मला खरंच उशीर झालाय. पाणी. सावकाश सावकाश सावकाश. अर्जा, तू खाल्ल्यावर बाळाला मिळेल अशी सिस्टीम असते का रे? अब्बे, पण तुला आज कसली घाई आहे? अगं पिवताई, मीटिंग आहे माझ्या, आधीच उशीर झालाय मला. मीटिंग आहे ना, म्हणून म्हणतोय शेवटचे 2 घास खा, जरा एनर्जी राहील मीटिंग साठी. खूप बाळ होता. आपे ओरडेला मी आता. गपचूप संपवायचं सगळे. बघितलं, 2 दिवसापूर्वी भांडत होते दोघ जण. कोणाला वाटेल का खरं? तेच भरून काढतो मी वहिनी. बस झालं. एवढं सगळं संपव. तू वेळेत पोहोचली याची जबाबदारी माझी. बघ अपर्णा, आणखी काय पाहिजे या ठिकाणी? अर्जा, तुझी सुनावणी ना आज? विसरलं काय? नाही नाही, हिला सोडील आणि जाईल. नाही नको अर्जुन, मी जाते. अरे गाय तोंडे आले असतील, तू जा पुढे. आपे पण तुला एकटीला सोडायचं असं म्हणजे? अरे कलेक्टर आहे ती. तिच्या मागं अख्खं कलेक्टर ऑफिस असतंय. ती गेल्याशिवाय मीटिंग सुरू होणार नाही. पण तुझं तसं नाही ना, तू आहेस गुन्हेगार. हा एकदम बोलून गेलो का? सॉरी सॉरी सॉरी. अर्जुन, मी खरंच निघते, तूही जा. हा अर्जा, आता तू आत गेल्यावर कसं होईल रे? म्हणजे बाळ जन्माला येईल, ते मोठं होईल, ते शाळेत जाईल, त्याचं तोंडही बघायला मिळणार नाही तुला. बनत्या मुड द्या. अरे हे घरात काहीतरी खायला ठेवत जा ना. सगळी रिकामी डबडी आहेत तुझ्या घरात. सांग ना लवकर, काय खाऊ मी? असू दे की मग, त्याला काय होतंय? काय असू दे, काय असू दे. उठ की. ए आई, एवढं वाटत जाऊन घेऊन ये की. सकाळ सकाळ काय पिसळण करते का? अरे मग काय करू? मला ना लई राग येतोय, लई राग येतोय. कुणावर राग काढू? तुझ्यावर काढू का? तू पहिले शांत हो. काय झालंय, एवढी काय चिडचिड करते? अरे त्या सुजाला मूड द्यायला बोलवलं होतं मी, पण कसलं काय आला 4 शब्द उलटे मला शिकून गेला. मग तुला कुणी शांतपणा करायला सांगितलं होता? बंट्या, अरे मला खरंच चैन पडत नाही, खरंच चैन पडत नाही बघ. लागली का भूक तुला परत? अरे भूक नाही लागली, भूक 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 म्हणतोय. अरे मला हित चैन पडत नाही तुझ्या घरात. मला तिकडं त्या सरकारच्या घरात जायचंय. त्या आप्पीला आणि आरत्याला धडा शिकवायचा आणि ते घर मला ताब्यात घ्यायचंय. पण आई, ते सुजा म्हणतोय ते खरंय. काय खरंय तवा? अरे पक्का आतल्या गाठीचा आहे मी याला तो. बंट्या, त्यानं आपल्याला फक्त वापरून घेतलं, वापरून. तू म्हणती ते बी खरंय. पण आई, त्या सुजाला उचकवणं एवढं अवघड नाही बरं का. लय सोपं आहे ते. कसं? ते तू माझ्यावर सोड, ते मी बघतो काय करायचं ते. तू फक्त तुझ्या कामाला लाग. काही बी करून त्या सरकार घरात परत घुस. हा ना रे बाळा, तेच करायचंय मला. पण कशी जाऊ तिकडं ते कळत नाही बघ. ती रुक्मिणी बी नाही तिथं. आणि जरी ती आता आली ना, तरी बी घरातले कोण तिचं एवढं ऐकलं असं मला वाटत नाही. जुने पत्ते वापरून नाही चालणार आता आपल्याला. आता बरोबर बोलतोय सा तू. आता आपल्याला
हुकमाचा यक्का काढायला लागणार. म्हणजे सरकार हे बघ बंट्या, सरकार काय घावला नाही अजून. आपण जर का त्याला शोधून काढलं ना, सगळ्या गोष्टी आपल्या बाजून वाट्याला बघ. आई अगं उपाशी राहिल्यावर तुझं डोकं जरा जास्तच चालतं की. आपण शोधून काढू सरकारांना आणि मग बघ सगळंच कसं उलट पालट होऊन जातंय. माझा गुन्हा मला मान्य आहे. कदम माझ्या आयुष्यात सगळ्यात भारी एकच गोष्ट होती आणि आहे माझा बाप कदम. आप्पी आत्ता आले आयुष्यात, पण मला जेव्हापासून काय कळत नव्हतं ना तेव्हापासून फक्त तुम्ही माझ्या बरोबर आहे कायम. कदम तुमच्यासारखा बाप नाही होता यायचं मला. किती प्रयत्न केला तरी नाही होता याला, पण मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे मला जेवढं शक्य होईल ना तेवढं देणार आहे मी माझ्या बाळाला. जे जे होईल ते सगळं. माझ्याकडे वेळ कमी आहे कदम. कमीत कमी 7 वर्ष तुरुंगवास होणार आहे मला. 7 वर्ष. आप्पी मला कायम म्हणते, अर्जुन तू जगातला सगळ्यात भारी बाप असणार आहे. बाळाचा जन्म होत असताना तुरुंगात असलेला बाप. नाही कदम, आज सहानुभूती नको. मला आशीर्वाद पाहिजे. म्हणजे मी आप्पीला वचन दिलं होतं की आप्पी आपल्या बाळाचा सगळा खर्च, तुझ्या दवाखान्याचा सगळा खर्च मी माझ्या कष्टाच्या पैशात देईल. आता मी तर सस्पेंड माणसाला सरकार कुठं काय काम करून देत. म्हणून मी आता शेती करणार आहेस? हा, माझ्या बापाने जे आयुष्यभर केलं ना ते मी करील. कष्ट करील, राबील, ज्या मातीत रक्ताचं पाणी करील मी. चालेल का तुम्हाला? कदम मला माहितीये मी चुकीच्या पद्धतीने ही जमीन घेतली आहे, पण त्याचा पै न पै पिडेल मी. पण आता मला बास करारच्या. अरे ही जमीन वाटेल तेवढे पैसे देऊन माझ्या नावावर करताना मालक होणार होतास ना तू. पर आता माणूस म्हणून राबायचं म्हणतोयस ना, तवाच या कदमाचा आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आलाय. पर एक गोष्ट लक्षात ठेव अर्जा, जमिनीला ना माणूस कळतो, मालक नाही. कर, मी हाय तुझ्या पाठीशी. नाहीतर काय. लेकीला आई होताना बघणं ही खरं तर लय भारी गोष्ट आहे बघा एका आईसाठी. खरंच ग सुष्मी. आव हे बघा, मी आप्पीसाठी खायला प्यायला जे काय लागणार आहे ना त्याची यादी करून ठेवली. हा, ती पण घेऊन या. काय हो, पण एवढ्यात बापू अहो पैशाची कशाला काळजी करताय तुम्ही? मी आणि दीदी हाय की. झालं बाई, आपला दीप्या सुद्धा लय मोठा झालाय बर का. बापू आता ह्याच्या बी लग्नाचं बघूया आपण. अक्का काय बोलताय तुम्ही? काय लाजतोयस? हा, ह्याला खारी खायची अक्कल आहे का? आणि ह्याच्या लग्नाचा विषय काढलाय तुम्ही. काय राव बापू, तुमचा विश्वासच नाही माझ्यावर. अरे कसा विश्वास ठेवायचा दिप्या? उद्या पोरगी बघायला गेलो आणि पुरी समोर जर ह्यो म्हणला जाके पूछ अपने बारे में, तर काय करायचं या बापूनी? रुपाली ते मला द्या. माझ्या लेकीला आधी मला वळू द्या. असं काय नाही मावशी, तुमच्याच डोक्यात काहीतरी असते असलं. अगं हे माझ्या डोक्यात ना हे सगळं आप्पीच्या मनात होतं.
रुपाले तुला बाळ होत नाही ना म्हणून तिने तिकडे माग वेगळी चूल मांडली का नाही? सांग का तर तिला तुझ्या हातचं खायचं नव्हतं. आपल्याला वाटत होतं हे सगळं अर्जुनमुळं, पण नाही, हे तिच्या मनात होतं सगळं. खोटं बोलताय मावशी तुम्ही. या तुम्ही. रुपाले तू लई भोळी आहेस बघ. नको तू माझ्यावर विश्वास ठेवू. राहू दे, तुझी काळजी घ्या. तेवढं माझ्या सपनीला पण जपा. तुम्ही यासाठी आला होता का मावशी? बघ म्हणूनच मी सांगत नव्हते. अगं रुपाले तू लई चांगली आहेस बघ, म्हणून माझा जीव तुटतो ग तुझ्यासाठी. पण जग नसतं ना तसं चांगलं. हे बघा, तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित सूचना देऊन ठेवा. तळागाळातील लोकांपर्यंत आपली ही योजना पोहोचली पाहिजे. पाचगणी, वाई, त्यानंतर आतमध्ये काही डोंगराळ भागात गाव आहेत. काय तोंडे, त्या गावांची नावं काय? अंधारी, कोळघर आणि सावरी. हा, या सगळ्या गावांमध्ये आपली योजना पोहोचलीच पाहिजे, काहीही झालं तरी. पण मॅडम, काय झालं? तिथं गरोदर बायका आहेत का हे माहित नाही. म्हणजे? म्हणजे तिथली माहिती आपण गोळा केलेली नाहीये. का? मॅडम, तिथली एखादी महिला गरोदर असेल, तिकडे मुळातच लोकसंख्या कमी आहे, त्यामुळे. आपण त्या एका महिलेलाही आपल्या योजनेची गरज आहे. तिच्यासाठी ही योजना तितकीच महत्वाची आहे. आणि तुम्ही सरळ सांगताय आम्ही माहिती गोळा केलीच नाही म्हणून. मॅडम, खूपच आत राहतात, त्यामुळे. पण राहतात तर आपल्याच भागात ना. आणि मतदानाच्या वेळी एका दिवसात त्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडनं मतदान करून घेतात. मग आपण आपल्या सोयी सुविधा त्यांच्यापर्यंत का पोहोचू नाही शकत? ती लोक जर त्या लोकांपर्यंत एका दिवसात पोहोचत असतील तर आपण का नाही पोहोचू शकत? सॉरी मॅडम. काय तोंडे, पुढच्या 2 दिवसात मला त्या सगळ्या महिलांचा डेटा हवाय. आणि जर मला तो नाही मिळाला तर तिसऱ्या दिवशी मी स्वतः फिरून माहिती गोळा करेन. नाही नाही मॅडम, प्लीज तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती लगेचच गोळा करतो, प्लीज. गायतोंडी, काहीही झालं तरी ही योजना आपल्याला यशस्वी करूनच दाखवायची. आणि जर या बाबतीत हलगर्जीपणा झाला तर मी अजिबात खपवून घेणार नाही. हो. या तुम्ही. येस मॅम. कदम, मानलं बरं का तुम्हाला. अहो, कशी आयुष्यभर शेती केली तुम्ही. मी 2 दिवस शेतात काम केलं तर कामटा निघलाय माझा. बरं अर्जुन, ते सगळं राहू दे, आवरून घे. अपर्णा थांबली जेवायला. आपली थांबली कशाला? तुझ्यासाठी जेवायची थांबले. अगं तुला काय कळतं का नाही अप्पे? अरे अरे डॉक्टरांनी काय सांगितलं, वेळेवर जेवायचं. आपण टाइम टेबल काय उगाच बनवलंय का? आणि तुम्हाला सगळ्यांना पण मी काय म्हणलं होतं, आप्पीच्या जेवणाच्या वेळा पाळा, तिच्याकडे लक्ष द्या म्हणून. तुम्ही जेवायला बसलाय, तिला पण घ्यायचं ना. आम्ही सगळ्यांनी सांगून झालंय तिला, तिने ऐकलं नाही. आम्ही काय करू? नाही अर्जुन, अरे आत्ता बसले 15-20 मिनिटं झाले सगळ्यांना जेवायला बसून. 20 मिनिटं? 20 मिनिटं पोरगात मध्ये उपाशी आहे. हसा तुम्ही, मी चेष्टाच करतोय ना. तसं नाही. अरे बाळच म्हटलं बाबांसोबत जेवायला बसायचं, मग काय बोलणार ना. आप्पे, मी चेष्टेच्या मूड मध्ये अजिबात नाही बरं का. मी कुठे म्हणते तू चेष्टा करतोय? कधीतरी ऐकत जा ना माझं. अरे मी ऐकतेच की आपण एकत्र बसतो ना जेवायला. पण डॉक्टरांनी काय सांगितलंय की वेळेवर जेवायचं का नाही म्हणून. अरे हो, थांबा. भांडणात अजून वेळ घालवताय तुम्ही. 20 मिनिटाची 40 मिनिटं करताय. मग काय तर. अरे पण दादा, अर्जुन, बाळाच्या मोठ्या बाबांचं ऐकणार नाहीस का तू? अप्पे, ताट घेऊन जात मध्ये आणि तिकडे जाऊन काय भांडायचे ते. हो वहिनी. ठीक आहे, आवडतो मी. अगं आज जाऊन भांडतेत कसली, एकमेकाला भरवत बसते आला. बघा कशी लाजती. हे घ्या आता गरमागरम उपीट. नाश्ता मस्त झाला. अहो भाऊजी, तुम्ही आता टेस्ट करणार म्हटल्यावरती आम्ही जरा जपूनच करतोय. तुम्ही चेष्टा करताय माझ्या आता. येऊ का बापू? अरे बापू, या नाही नाश्ता नको मला. अहो बापू, नाही काय म्हणताय, नाश्ता घ्या की. थांब, मी घेऊन आले. खरंच नको नाश्ता? बापू, अहो साधा सुद्धा नाश्ता आहे रे. अप्पे, म्हणजे
अहो म्हणजे हे घ्या. अहो बापू, म्हणजे तुमचं लाडक्या तव्याने टेस्ट आणि पास केलेला नाश्ता आहे, त्याशिवाय किचनच्या बाहेर काही येत नाही. अरे बापरे, मग केलाच पाहिजे. आप्पे, अगं तुझ्यासाठीच करतायत ना ते सगळं, आणि तू त्यांची चेष्टा करतेस होय. नाही ग. बघा ना वहिनी. बापू, लेक तुमची गरोदर आहे आणि भोगतोय आम्ही सगळे. भोगतोय म्हणजे काहीतरी काय बोलतो रे सुजा तू? बाप्पू, तुम्ही अपर्णाची अजिबात काळजी करू नका. तिची काळजी घ्यायला आम्ही सगळेजण आहोत. छान छान. म्हणजे तसं योग्य वेळी आलो म्हणायचं मी. म्हणजे असं का म्हणताय बापू? सुजयराव, तुम्हाला काळजीतनं मोकळं करायला आलोय. आज आप्पीला घेऊन जायला आलोय मी. कशाला बापू? अरे असं काय म्हणतोस अर्जुन? घरी घेऊन जायला आलोय. नाही, जरा घरची आवरावर थांबली होती, ती सगळी पूर्ण केली आणि आलो घ्यायला. नाही नाही, पण त्याची काय गरज आहे बापू? गरज काय म्हणजे? अरे पहिल्या बाळणपणासाठी मुलीला तिच्या माहेरी जावं लागतं. हा, पण बापू हे घर किती लांब आहे, तुम्ही कधी पण येऊ शकता ना. अहो तेच तर म्हणतोय मी, इथंच तर आहे घर. तुम्हाला वाटेल तेव्हा भेटायला या की तिला. नाही नाही बापू, अहो मलाही असं वाटतंय नको जायला, मी थांबते इथंच. नाही अप्पे, बापू म्हणतात ते बरोबर आहे. अगं लेकीचं पहिलं बाळण पण माहेरीच व्हायला पाहिजे. नमस्कार अर्जुनराव, येऊ का? अरे वकील साहेब या. अरे या या साळवे साहेब या. काय काम कर? एक काम होतं, म्हणलं जाता तुमची सही घेऊन जावी, तेवढा तुमचा हेलपाटा वाचेल. अरे अर्ज्या, अरे ओळख करून द्या ना त्यांची. हे अरुण साळवी साहेब बर का, वकील आहेत. आपल्या अर्जाला यांनीच बेल मिळवून दिली. असं आहे साहेब? अहो बसा की तुम्ही, बसा बसा. साहेब चुकलेत ना भाऊजी, तुला द्यायचीच आहे शिक्षा ना, मग त्या सगळ्याच लाच घेणाऱ्या लोकांना दे ना शिक्षा. का सगळ्यांची शिक्षा भाऊजींनाच देणार आहेस? अगं त्यांनी आपल्या माणसांचा विचार केलाय, तुझ्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी लाच घेतलीये ग, आणि त्याची शिक्षा त्यांना काय देणार? तर त्यांना त्यांच्याच बाळापासून लांब ठेवणार आहेस. एक मिनिट. हे बघा, या विषयावर परत चर्चा नको करत आपल्या. मी केलेली गुन्ह्याची शिक्षा भोगणार आहे, हे माझं ठरलंय. त्यामुळे परत तो विषय नको. आणि सगळ्यांना हात जोडून माझी एक विनंती, माझ्या मागं आप्पीला या विषयावर कोणी काय बोलणार नाही, मला ते खपणार नाही. त्यामुळे बापू, मगाशी तुम्हाला म्हणलं ना मी की आप्पीला राहू दे. माझ्याकडे किती दिवस आहेत मला नाही माहिती, जेवढे दिवस आहे तेवढे दिवस एकत्र राहतो आम्ही. होय अर्जुन, मी नाही नेणार आप्पीला इथून. तिला इथंच राहू दे. तुम्ही दोघे एकत्र राहा. आणि खरं सांगू, मला अशा विचारांचा जावई मिळाला ना, मला लय अभिमान आहे बघ तुझा. बस, कारण आता सगळं आपलं होणार आहे. नाही सुजा, तुला कळलं नाही. सरकार आता काय कळणार नाही? अरे त्या दोघांचं ठरलंय म्हणून तो आज चाललाय वाटतंय. हा मग? अरे तोच तो मुद्दा आहे ना. तो अर्जा आत गेला तरी ते आप्पी काय गप्प बसणार नाही. बंट्या, 7 वर्ष म्हणजे किती वेळ असतो कळतंय का तुला? त्यांना बाळ होईल, ते मोठं होईल, ते शाळेत जाईल, तरी बी अर्जा ज्याला येते का लक्षात? हा सुजा, पण ती आप्पी अजून जास्त स्ट्रॉंग होईल. त्या दोघांमध्ये भांडणं असणं यातच खरी मजा आहे. त्या दोघात जर वाद नसतील ना, तर मग ते जवळ असू दे नाही तर लांब असू दे, आपल्याला काहीच करता येणार नाही. कळतंय का तुला? हे बंट्या, गप्प बसा. गप्प पेडे का? सुजा, मला काय म्हणायचंय तुला चांगलंच माहिती. मला फक्त एवढंच माहितीये, अर्जा आज गेल्यावर मी सगळं माझ्या नावावर करणार. एवढं सोपं नाही ते. नसू दे,
आणि त्यासाठी लय वेळ आहे माझ्याकडं, बरं का? यो बाहेर गेल्यावर मी तिला घराबाहेर काढणार आणि सगळं मी माझ्या नावावर करून घेणार. संपला विषय. आता फक्त वाट बघायची. अर्जा आज जाणार आणि मी सगळे सूत्र हलवणार. यो सुजा एक नंबरचा मूर्ख आहे. आधी निदान माझं ऐकायचा तरी, आता तर ते पण करणं झालाय. हे काय मधीच भेटायला डायरेक्ट? मला सरप्राईज द्यायचं होतं आमच्या मिस्टरांना. अरे अर्जुन, खरं सांगू का, मला ना तुझ्या सतत आजूबाजूला राहावं असं वाटतंय. तू सतत माझ्या सोबत असावं असं वाटतंय. घे हा छकुली, पोट भरून खा. छकुली आणि तू? नाही म्हणजे छकुली मॅडम. आजकाल तुम्ही मला वेळेवर रिपोर्ट पाठवत नाहीये. ते काय असतं ना मॅडम, खूप काम असतं, त्यामुळे वेळच मिळत नाही. मग आता तरी सांगा सगळं नीट. तुम्ही जे जे सांगितलंय ना ती सगळी कामं मी चोख करतोय. तुम्हाला माहिती आहे ना आपल्या दिदीला बाळ होणार आहे म्हणून? तर मग तसंच काम करायचं. आपली दिदीची एकदम नीट काळजी घ्यायची. डोळ्यात तेल वाटून सगळीकडे लक्ष ठेवायचं. हो मॅडम, एकदम. छकुले, अगं त्यांना जेवू दे की. मॅडम जेवतोय आम्ही, तुम्ही काळजी नका करू. अप्पे, तुला मी म्हणलं होतं ना ग, दगदग करू नको जास्त म्हणून. अरे आता तक कुठे करते मी? अर्जुन, आता किती दिवस झाले मी बाहेर तरी पडले होते का? आज पडले बघ. अगं हो, पण आज पण जाणारच कुठेतरी त्या पाड्यावर भेट द्यायला. दुसरी लोक काढतील ना माहिती, करतील ना माहिती गोळा. हो, माहिती गोळा करतील मान्य आहे की, पण अर्जुन, अरे त्या सगळ्या बायकांना मी जाऊन भेटलं पाहिजे रे, ते जास्त गरजेचं आहे. आणि बघ की, मी एक बाई आहे, त्यामुळे ते माझ्याशी मन मोकळेपणाने बोलू शकते, नाही का? तुला थकवा येईल ना. नाही येणार थकवा. असं कसं नाही थकवा? घास भरव. घास भरव की. आत्ता इथं भरव की लवकर. आता कसला थकवा येतोय मला तवा? बरोबर आहे. अर्जुन, झोप आले ना? दमलायस बघ केवढा. हा, जरा दगदग झाली. अर्जुन, त्या गोळ्या आणायची काय गरज होती बरं, एवढी धावपळ करत जाऊ? असं कसं अप्पे, वेळ चुकून चालेल का? अरे पण ठीक आहे, तास दीड तासाने काय फरक पडला असता? असं नाही अप्पे, कशाने काय फरक पडला आपल्याला माहितीये का? आपण डॉक्टरने जे सांगितलं ना ते सगळं पाळायचं म्हणजे पाळायचं. बरं, पायालाही तेल लावून देऊ का रे? पाय दुखत असतील ना? नाही नको अप्पे, इथे नाही, तर जरा मानेची इथे लाव जरा, म्हणजे झोपतो मी. बर. हिसका बसला लगेच झाला. अर्जुन, आणि ऐक, लगेच एवढी धावपळ करू नको, उगाच आजारी पडशील. अप्पे, आत्ता धावपळ केली ना तर पुढे जाऊन पीक चांगलं येईल, माहितीये का? काय ग? हा, उचकी आली. उचकी? आत्ता कोण आठवण काढते तुझी? होता एक माझा प्रियकर होता, तो काढत असेल बहुतेक आठवण. कोण प्रियकर? अरे शेंश नाव होतं त्याचं. लई प्रेम करायचं माझ्यावर. होय, मग मी कोण आहे? तू काय बाबा, बाबा झालायस आता, तुला दुसरं काही सुचते व्हय? अप्पे, अप्पे, दोन उचक्या लागल्या तर दोन. ते काही होत नाही, पाणी दे की, लगेच बरं वाटेल. उचकीच तर लागते. अप्पे बघा, मला भीती वाटते नाही तर. दे इकडे. दर. ओ, आत्ता आत्ता कशाला पाहिजे? मला जायचंय जरा बाहेर. लगेच येतो ना मी. एवढंच असेल ना, स्वतःची गाडी घ्यायची. सुजय, तुला अर्जुन, तू जरा शांत हो. अहो कदम, बाळाला काय झालं तर मग? अर्जुन, बाळाला काही नाही होणार आहे. एवढ्यात मला उचकी आली आहे का?
अगं पण येईल ना. अरे पण नाही आता कुठे येते का मला उचकी. आली 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 बघितलं अर्जुन काही होत नाही की जरा पाणी आणि साखर दिलं ना की थांबते. नाही नाही कदम मला रिस्क घ्यायचीच नाही अजिबात. तुम्ही थांबा जरा. हे घे पाणी घे. हा हा बोल अर्जुन. हॅलो बापू. बापूंना कशाला बोलतोस तू. तुम्ही राणी घेऊन इकडे या ना लवकर घरी. अरे पण हो झालं काय. अहो आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जायचंय तुम्ही या. बर बर ठीक आहे मी येतो लगेच. हा तू बापूंना कशाला फोन लावतोय. थांबा जरा. तुम्हाला गोष्टींचा नाही सिरियसनेस. थांब. बंट्या हे बंट्या अरे काय झालं कसला विचार करतोयस. यो सुजा ग आता त्याचं काय झालं. लय माजलाय बघते. अरे मग मी परवा दिवशी काय कानडी सांगत होते का तुला. नाही आधी कसं होतं हाडतूड करायचा पण ऐकायचा. आता तर ते बी करणं झालाय. आता काय झालं. यो अर्जा तुरुंगात चाललाय म्हणा. आता गो भया काय सांगतो. अरे लय चांगलं झालं की. काय लय चांगलं झालंय. तुला ना डोसक्याचा भागच नाही आई. बस खाली. काय रे बंट्या. अगाई तो अर्जा आधी त्याची चूक झाली हे मान्य करायला तयारच नव्हता. आता तेव्हाच अर्जा तुरुंगात जायला शिक्षा भोगायला तयार झालाय. आता गो भया म्हणजे ती आप्पीमुळे का काय. मग काय तर जोवर ती आप्पी आणि अर्जा एकत्र आहेत ना तोवर आपण त्यांचं काहीच बिघडू शकत नाही आई. मग ते जवळ असू दे नाही तर लांब असू दे. बरोबर बोलतोयस तू. हा आई हेच मी त्या सुजाला सांगायचा प्रयत्न करत होतो पण त्याच्या डोक्यात उजेडच पडा ना. जाऊ दे रे त्याला लय मस्ती आली या. अरे आपल्याला तर हिंगलत बी नाही त्यो. त्याला वाटतंय त्यानं आपला वापर करून घेतला पण आई मी तसं होऊ देणार नाही. अजिबात नाही. आता ना आपण एक घाव आणि 2 तुकडं करायचं बघ. पण कसं करणार आई. हे बघ बाळा इतके दिवस काय होत होतं आपल्या हातात काहीच नव्हतं. म्हणजे अरे नाही का मला म्हणले घरातून जा हाकलून दिलं मला. पण आता तसं नाही झालं पाहिजे. एक गोष्ट आपल्याकडे अशी असली पाहिजे ना की आपण तिथं गेलो ना तर त्या घरातल्या एका बी माणसाची हिंमत नाही झाली पाहिजे आपल्याला घराबाहेर हाकलून द्यायची. हा आई पहिले तर सुजाच्या नांग्यात खेचू. हो आपण त्याची बेकार हालत करू. तू काळजी नको करू. फक्त एकदा सापडला पाहिजे बघ. आई सुजाची गाडी आहे ना. खरंच की. अरे पण तो एवढ्या रात्री गेला कुठं होता. तेच तर शोधायचं आहे आपल्याला. कधी कधी ना ह्याच्या वागण्यात घोळ वाटतो बघ मला. अरे अर्जुन अपर्णा एवढे रात्री काय झालंय. गुड मॉर्निंग डॉक्टर. हिला जरा उचके येतात. काय काय होतंय. उचके येतात तिला. अहो तासभरात जवळपास 17 उचके आले तिला. ह्याच्यासाठी तुम्ही इथे आलाय. अहो त्यासाठी काय म्हणताय. अहो मग अशी तर 3 उचके आल्या सलग अशा. चालतंय ते ना आता. हा येते तसं थोडं थोडं. अरे पण काळजी तर घ्यायला लागतेच ना. काकी अगं एवढे दिवस फोनवर बोलतोय आता बस की. बस की आता म्हणजे. चल ना घरी आता बस ना काकी. मला त्या घरात काय यावंसं वाटत नाही ह्याचं कारण तुला चांगलंच माहित आहे. हो काकी. अगं तेव्हापासून सगळेजण सरकारनं शोधण्याचा प्रयत्न करतोयच ना पण अगं कळनाच काय. सरकार जोर त्या घरात येत नाहीत ना तोवर मला त्या घरात यायची इच्छाच होणार नाही बघ. हेच म्हणतोय मी काकी तू नको ना असं म्हणू. तू पाहिजे घरी अगं. अर्जुन तू आता हे आपीसाठी म्हणतोयस ना. आता पाहिजे तर तसं म्हण. मी तुला फोनवर पण म्हणलं का नाही 2-3 वेळा चल घरी ये घरी ये घरी ये. नाही ऐकलं तू. स्वप्नील दादा बोलवायला आला तेव्हा पण नाही ऐकलं. अरे तीच तर. त्या घरात आलं की मला नुसता सरकारांचाच विचार डोक्यात येतो. दुसरं काय सुचत नाही. आणि त्या दिवशी मी घरातनं बाहेर पडत होते तेव्हा तुझ्या तर नापीच्या भांडणं चालली होती मान्य आहे मला. अगं तेव्हा अख्खं घरच डिस्टर्ब होतं काके. पण आता तसं नाही. आता वातावरण लय भारी अगं. आणि बाळाची बातमी कळली ना तेव्हापासून सगळेजण लय खुश आहेत. तुझीच आठवण येत राहते ग. आणि मला एक सांग असं घर सोडून तुला तरी इकडं राहावंसं वाटतंय का.
कुठलं घर आणि कुठलं काय अर्जुन राहिलंय आता. असं नको म्हणू काकी, खरंच असं नको म्हणू. अगं तुझं घर आहे ते हक्काचं. सरकारने जरी उभं केलं असलं तरी पावला पावलावर तू साथ दिलीस त्यांना, दिलीस का नाही मला सांग. काकी अगं तुझी आठवण येत राहते सगळ्यांना, क्षणाक्षणाला आठवण येत राहते. घरातली करती पाहिजे, घरात नाही म्हणल्यानंतर घराला घर पण राहतं का ग काके? तू पाहिजेच घरी, मला नाही माहिती का बाकी. अर्जुन तू नको मला आग्रह करूस. काकी मला एक सांग, तुला आठवण येते का ग घरची? बघ काके तुझ्या डोळ्यात दिसते. हप्पीच्या बाळाची बातमी कळली तेव्हा किती खुश झाली होतीस तू, झाली होतीस का नाही? बरं, लय खुश झाले होते मी, पण बघू मी विचार करते. काय विचार करायचा नाही, मी तुला घेऊन जाणार आहे, मला काय माहित नाही. अरे पण काके मी तुझं ऐकणारच नाही अजिबात. अरे पण अर्जुन त्या घरातलं वातावरण एक नंबर वातावरण झालंय आता. घरातलं वातावरण एक नंबर झालंय. भांडणं लावणारीच गेली ना आता. म्हणजे म्हणजे अगं तुला सगळं सांगतो, वाटेत सगळी स्टोरी सांगतो. तू पटकन बॅग भरण आवर, चल आता लवकर चल. चल आवर चल चल चल. बर येते. सोळा काय तोंडे, आत्ताच्या आत्ता इथली माहिती गोळा करणारे अधिकारी मला माझ्या डोळ्यासमोर हवेत. हो मॅडम, पण प्लीज आधी तुम्ही शांत व्हा. तुम्ही मला काय सांगताय शांत व्हायला? अहो 16 वर्षांची मुलगी आहे ती, आणि ती गरोदर आहे. कायद्याने केवढा मोठा गुन्हा आहे माहितीये का तुम्हाला? आणि एक मिनिट, आपण गरोदर महिलांची माहिती गोळा करत होतो ना, मग त्यात या मुलीचं नाव कसं नाही? तेच माहित नाहीये मॅडम. पुढच्या 5 मिनिटात मला सगळी माहिती पाहिजे काय तोंडे, नाही तर तुम्हालाही घरी पाठवेन मी. हो मॅडम हो. अहो मॅडम ऐका की, तुम्ही तर अजिबात बोलू नका. कोण लागता तुम्ही तिच्या? कोण लागता तुम्ही तिच्या? अहो सून हाय ती माझी. गायतोंडे, त्या अधिकारी आणि इथलं लोकल डिपार्टमेंट मला आत्ता माझ्या डोळ्यासमोर हवं. हो मॅडम हो. पटकन करा मग फोन. हे असं झालंच कसं? माझ्या जिल्ह्यात हे असं होणं मी खपूनच घेणार नाही. मॅडम आले. कुठे होतात मॅडम? ते सासरवाडीची जत्रा होती. आणि काम? मॅडम सगळी माहिती गोळा केली. तुम्ही माहिती गोळा करत होतात ना, मग या मुलीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही, आणि माहिती पोहोचली तर त्यावर कारवाई कशी नाही झाली? ते मॅडम आपल्या लोकांनी माहिती घेतलेली, मग पण तिचा नवरा आमदार साहेबाचा माणूस आहे, त्यांनीच दादागिरी केली आणि म्हणाला ती नोंद माघारी घ्या. आणि तुम्ही काढून टाकली. तुम्ही कोणाची नोकरी करता? अहो मॅडम, तो आमदार साहेबांचा जवळचा माणूस आहे, त्यांनीच आम्हाला धमकी दिली. आता तुमचेच दीर आहेत ते. अहो पण मी इथे तुमच्याशी कलेक्टर म्हणून बोलतेय ना, आणि ते दीर वगैरे सगळं सोडा. गायतोंडे, आत्ताच्या आत्ता यांच्या सस्पेन्शनचं ऑर्डर काढा. येस मॅडम. सॉरी मॅडम, माझी चूक झाली. नाही, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे, आणि ही चूक मी अजिबात खपवून घेणार नाही. मी आता इथे आले नसते आणि या मुलीला काही झालं असतं तर? नोकरी घालू नका, आमची लेकरं बाळ उघड्या पडतील. हे बघा, मी आता फक्त सस्पेंड करते तुम्हाला. अजून 1 मिनिट जरी थांबलात नाही तर मी कारवाई करेन ना. निघा आता. सर, पंचनामा करायला घ्या. आणि या मुलीचे आई वडील आणि तिचा नवरा मला आत्ताच्या आत्ता इथं हजर पाहिजे, आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे बघ, गरोदरेच ना, मग ऑफिस मध्ये बसून काम कर ना. कशाला बोंबलत फिरत असतीस का? हे सुजया, नीट बोल. अर्ज्या, लय वेळा अशा गोष्टी केल्या तिने, आणि मुद्दाम केलं. अरे सुजय, एवढं चिडतोस काय? झालंय तरी काय?
महेश नावाचा कार्यकर्ता आहे माझा, त्याच्या घरच्या नाटक केली हिनी. तो त्याचे आई बाबा सगळ्यांनाच. एक मिनिट. ती मुलगी 16 वर्षांची आणि ती प्रेग्नेंट आहे हे सांगा की सगळ्यांना. ए अप्पे, अशा 50 पोरी दाखवेन तुला. मग त्या 50 पोरींच्या घरच्यांनाही मी अटक करेल. अरे सुजय, आई आली आणि तिच्या समोर तुम्ही भांडणार का? आई तूच सांग मला, आधी किती वर्षांची असताना लग्न व्हायची ग? भाऊजी तुम्ही हे काय विचारताय आणि तेव्हाच्या काळाबद्दल काय सांगताय तुम्ही? अहो आत्ताचा कायदा काय सांगतो ते बघा ना. आणि हे बघा कायद्याचाही सोडा. आई अहो आपली छकुली 5 वर्षानंतर 16 वर्षांची होईल हो. केवढी बारकी पोरगी होती ती. आणि भाऊजी तुम्हाला आत्ताच सांगते, तो तुमचा माणूस होता म्हणून मी त्याला अटक केली नाही. अरे बाळांनो, आताच ती घरात आली आहे, तिच्या पुढे कशाला लगेच तुम्ही भांडताय असं? तुम्ही दोघं जरा शांत व्हा ना. नाही, मुद्दाम केलंय हिनी आणि कायम मलाच त्रास द्यायचा असतो हिला. अहो खरं तर तुम्ही पकडून दिलं पाहिजे अशा लोकांना. तुम्ही काय करताय? कुठल्या जगात राहतेस का तू? आणि तुला सगळं नियमानेच पाहिजे का? हे बघ, आपल्यात कोण नियमानं वागत नाही. लग्न तिच्या आई बापानं लावून दिलं होतं, पोरगी त्याच्या मामाची होती. तुला काय फरक पडतो का? पोरगी कोणाची का असं ना, पण तुझी एक गोष्ट ऐकायची नाहीये मला. अहो पण मी काय बोलते ते ऐक. अरे बाप,